नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती. एक महत्त्वाची घडामोड म्हणजे काल एक DGCAचं पत्रक आलं, ज्यामध्ये VSRचे एकूण 5 विमान जे आहेत ते ग्राउंड करण्याचा निर्णय DGCA कडून घेण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे एकूण VSR कंपनीची 7 विमानं लिअरजेट या प्रकाराची होती आणि त्या लिअरजेटच्या 7 विमानांपैकी एक विमान जे आहे ते अगोदरच त्याचा अपघात झालेला होता. जे विमान अजितदादांच्या प्रवासासाठी वापरलं गेलेलं ते 6वं विमान होतं. आता एकूण फक्त 5 विमानं VSR कडे राहिली होती आणि त्यातील 5ही विमानं ही ग्राउंड करण्याचा म्हणजे न उडवण्याचा निर्णय हा DGCA ने घेतला आणि तसं त्यांनी पत्रक काढलं. आता या पत्रकानंतर एकूणच रोहित पवार यांनी मोठे आरोप केले आणि त्यांनी म्हटलं की म्हणजे तुम्ही मान्य करताय की VSR कंपनीचे ही जी विमानं होती यामध्ये काहीतरी तांत्रिक बाबी होत्या ज्या दुर्लक्षित केल्या गेल्या आणि त्यामुळे ही विमानं जी आहे ती प्रवासासाठी एक योग्य नव्हती, अशा प्रकारे एक रोहित पवार यांनी त्यांचा निष्कर्ष, एक शंका व्यक्त केली. आणि त्यानंतर त्यांनी DGCA विरुद्ध देखील कारवाईची मागणी केलेली आहे. कारण की त्यांचं म्हणणं आहे की DGCAचे जे अधिकारी आहेत ज्यांनी हे विमान उडवण्यासाठी अगोदर परवानगी दिली होती त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे आणि VSRची ही जी कंपनी आहे ज्यांनी ही विमानं आणली आहेत त्यांच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे, त्यांच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. हे फक्त विमानं फक्त ग्राउंड करून यामध्ये काही तथ्य नाहीये, या कारवाईला तथ्य नाहीये, ही फक्त नखा एवढी एक कारवाई झालेली आहे असं एकूणच रोहित पवारांचं या सगळ्यामध्ये म्हणणं होतं. आता रोहित पवार या सगळ्या संपूर्ण प्रकरणाला घेऊन गेले 2 दिवस आपण पाहतोय ते मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गेले, ते बारामती पोलीस स्टेशनमध्ये गेलेत आणि ते या सगळ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी करतायत. मात्र त्यांची जी कारवाई जी आहे त्यासाठी FIR दाखल करण्याची मागणी करतायत आणि ही FIR काही अजूनपर्यंत दाखल होत नाहीये हे आपल्याला दिसून येतंय. आता यामध्ये महत्वाची घडामोड काय आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील, त्यांच्या आमदारांनी देखील याच VSR कंपनीचे सगळे विमानं जे आहेत न वापरण्याचा निर्णय आता घेतलेला आहे. त्यांना ही विमानं वापरायची नाहीये. एकूणच काय झालं तर आम्ही विधान भवनामध्ये होतो आणि यावेळेला शंभूराज देसाई जे आहेत ते सर्व पत्रकारांबरोबर चर्चा करत होते आणि ही चर्चा करताना ते म्हणाले की आम्ही देखील VSR कंपनीचे ही विमानं जी आहेत, हेलिकॉप्टर जे आहेत, चार्टेड एरोप्लेन्स जे आहेत ती आमचे नेते वापरत होते, आम्ही वापरत होतो. त्यामुळे आता ही जी गंभीर बाब समोर आले त्यानंतर आम्हाला देखील भीती आहे, त्यामुळे आम्ही ही विमानं जी आहेत त्यामधून प्रवास न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता हा जो आमदारांचा सूर आहे हा संजय शिरसाट यांनी देखील व्यक्त केला. संजय शिरसाट यांचं म्हणणं होतं, शिवसेनेचे जे नेते आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे नेते आहेत, त्यांचं म्हणणं होतं की आम्ही देखील यातून प्रवास करतो, त्यामुळे ही विमानं काही सुरक्षित वाटत नाहीये. आणि जे रोहित पवारांचं जे प्रकरण या सगळ्यावरून ते FIR दाखल करण्याचा जे म्हणतायत त्यामध्ये देखील तथ्य आहे. हे FIR दाखल करण्यासाठी एक पुढाकार घेतला पाहिजे. हे का दाखल केला जात नाहीये हा प्रश्न जो आहे तो संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षाच्या नेत्यांनी देखील एक उपस्थित केलेला आहे. एकूणच आता ही जी यंत्रणा आहे, विमान यंत्रणा ज्या आहेत त्याच्या तांत्रिक बाबींमधून सुरक्षितता नसल्याचं स्पष्ट होत असल्याने आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांचा देखील हा एकच सूर आहे की ही VSR कंपनीचे विमानांमधून आपण प्रवास करू नये. ही जी मागणी आहे पुढे ते एकनाथ शिंदे यांच्याकडे घेऊन गेले, उपमुख्यमंत्री यांच्याकडे, स्वतःच्याच पक्षातील नेत्यांनी, आमदारांनी हा संपूर्ण प्रकरण एक मागणी स्वरूपात नेला आणि या सगळ्या गोष्टीचं भावनिक जे होतं आव्हान पाहून एकनाथ शिंदे यांनी देखील आता निर्णय घेतलाय की VSR कंपनीचे कोणतेही विमान असेल, चार्टेड एरोप्लेन असेल, हेलिकॉप्टर असेल किंवा कोणतंही विमान असेल, याला आपण आता यामध्ये बसायचं नाही, यामध्ये उड्डाण करायचं नाही, अशा प्रकारचा एक निर्णय आता झालेला आहे. एकूण आता या सगळ्या संदर्भात या संपूर्ण प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका देखील आता तिथे स्पष्ट दिसून येते की त्यांना देखील भीती आहे या विमानामधून उडण्याची, या विमानामधून प्रवास करण्याची. त्यामुळे त्यांनी तरी या सगळ्यामधून प्रवास न करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या सगळ्यावरती जेव्हा सगळं स्पष्ट दिसतंय की म्हणजे नेत्यांमध्येच भीती आहे आणि त्यांचंच म्हणणं आहे की हे सुरक्षित नाही आहेत, मग या सगळ्यावरती कुणावरती अजून कारवाई होणार हे पाहण्यासारखं असेल. आणि रोहित पवार यांनी जी मागणी केली की FIR दाखल केली पाहिजे ती मागणी पूर्ण होणार का हे पण पाहावं लागेल. दरम्यान तुम्हाला या सगळ्यावरती तुमचं मत काय आहे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला.